नमस्कार. लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्याच्या काळामध्ये कोरोनाची दुसरी लाट सरत आलेली आणि तिसरी लाट उंबरठ्यावरती असल्याच्या चर्चा रंगत असताना दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री खुद्द ज्यावेळेला बोलतात आणि राज्यातल्या जनतेला सांगतात की डेल्टा प्लसचा धोका हा सर्वाधिक वाढताना दिसून येणार आहे. डॉक्टर राजेश टोपे यांनी देखील सांगत असताना डेल्टा प्लस यामुळे राज्यातील अनेक ठिकाणचे निर्बंध जे आहेत ते लवकर शिथिल करू नये हे सांगत असताना दुसरीकडे मात्र डेल्टा प्लसचा होणारा प्रचार हा चिंतेची बाब ठरू शकते. अशा काळामध्ये डेल्टा प्लसचा कसा करूयात बिमोड यावरती आज करणार आहोत विशेष चर्चा आपल्या लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये. कोविडचा व्हेरिएंट डेल्टा प्लसचा धोका वाढलाय. राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे आतापर्यंत 21 रुग्ण आढळून आलेले आहेत आणि आता तिसरी लाट लक्षात घेऊन या 7 जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. पाहुयात याबाबतचा लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट आणि त्यानंतर तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत डेल्टा प्लस बाबत. राज्याला डेल्टा प्लसचा किती धोका? तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर डेल्टा प्लस काय करू शकतो? डेल्टा प्लसमुळे तिसरी लाट जास्त धोकादायक? भारतातील कोविडचा व्हेरिएंट डेल्टा म्हणजेच B.1.617.2 या नावानं ओळखला जातो आणि तो भारतात सर्वात आधी ऑक्टोबर 2020 मध्ये आढळला होता. त्यानंतर त्यात जे बदल घडत गेले त्यातील डेल्टा प्लस प्रकाश झोतात आला. हा डेल्टा प्लस जास्त धोकादायक मानला जातो. आज मितीला राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण आढळल्यात. त्यातील सर्वाधिक 9 रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आल्यात. जळगाव जिल्ह्यात 7, मुंबईत 2, शिवाय पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आलाय. डेल्टा प्लस व्हेरिएंट म्हणतो तो जो जवळजवळ 7 जिल्ह्यांमध्ये आणि 21 एकूण संख्यामध्ये आपल्याला सापडलेला आहे आजच्या तारखेला. या पार्श्वभूमीवर देशात कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन वरील 7 जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावी आणि ऑक्सिजन, ICU बेड, फील्ड रुग्णालयांच्या सुविधांचं नियोजन करावं अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचवेळी घाईघाईनं निर्बंध शिथिल करून धोका पत्करू नका अशा सूचनाही केल्या आहेत. देशामध्ये डेल्टा प्लसचे 40 रुग्ण आढळून आलेले असून त्यासाठी आतापर्यंत 45,000हून अधिक नमुन्यांची क्रमवारी करण्यात आली आहे. त्यात AY.1 या डेल्टा प्लस प्रकाराचे 40 रुग्ण महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेशामध्ये आढळून आले आहेत. ब्रिटनच्या आरोग्य विभागानं AY.1 हा 11 जून रोजी आढळल्याचं सांगितल्यानंतर नमुन्यांचे पूर्वलक्षी प्रभावानं विश्लेषण करण्यात आलं. तेव्हा महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये प्रथम हा प्रकार आढळला होता. याशिवाय जगातील 10 देशांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. आधीच म्युकरमायकोसिसचा वाढता धोका, त्यातच डेल्टा प्लस व्हेरिएंट, त्यामुळे कोविडची तिसरी लाट अधिक धोकादायक असण्याची भीती व्यक्त केली जाते. येत्या 6 ते 8 आठवड्यांमध्ये तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे खूप काळजी घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज, मुंबई. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक जाणून घेण्यासाठी इम्युनॉलॉजिस्ट डॉक्टर सितेश रॉय आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेले. डॉक्टर सितेश रॉय, स्वागत तुमचं लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये. कित्येक दिवसांपासून चिंता वाढत चाललेली आहे. सर्वात आधी कोरोनाचा शिरकाव, कोरोनानंतर म्युकरमायकोसिस आणि त्यानंतर आता डेल्टा प्लस हा व्हेरिएंट सगळ्यांमध्ये धडकी भरवणार आहे. आजपर्यंत यावरती फक्त चर्चा झडताना दिसल्या, मात्र थेट ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राज्यातील 7 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देतात आणि त्यानंतर डेल्टा प्लस बाबतीत आपण आणखी सजग राहायला हवं हे सांगतात, त्यावेळेला डॉक्टर सितेश रॉय, सगळ्यात आधी डेल्टा प्लस नेमका आहे तरी काय, कशा प्रकारे याचा फैलाव अधिक होण्याची शक्यता आहे? डॉक्टर सितेश रॉय.
तर विशाल धन्यवाद मला इन्व्हाइट करायला. डेल्टा प्लस व्हेरियंट जे आहे त्याच्यामध्ये जे म्युटेशन झालेलं आहे व्हायरसमध्ये, तो व्हायरस म्युटेशन स्पाइक प्रोटीनवर आहे आणि स्पाइक प्रोटीन मेन प्रोटीन आहे ज्याने व्हायरस स्प्रेड होतो, अटॅच होतो ह्युमन सेल्सला. तर या प्रोसेसमध्ये त्याचा एफिशियन्सी ऑफ ट्रान्समिशन, ज्या पद्धतीने तो स्प्रेड होतो, पसरतो, तो एफिशियंट झालेला आहे आणखीन थोडा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट असं फाइंड आउट केलेलं गेलं आहे की जे मोनोक्लोनल अँटीबॉडीज आता सध्या आम्ही इंट्रोड्यूस केलेले आहेत ट्रीटमेंटमध्ये, मॉडरेट टू सिव्हिअर डिझीजमध्ये किंवा माइल्ड टू मॉडरेट डिझीजमध्ये, ते मोनोक्लोनल अँटीबॉडीजला हा व्हेरियंट एस्केप करू शकतो. तर त्यामुळे कन्सर्न आणि काळजी जास्त घेणं खूप आवश्यक आहे. बरं डॉक्टर सितेश रॉय, आपण लसीकरणाच्या बाबतीतही थोडं जाणून घेऊयात. लसीकरण अनेकांचं झालेलं आहे, अनेकांचा पहिला डोस झाला आहे, दुसरा डोस घेण्यासाठी अजूनही वेळ आहे. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये लसीकरण सुरू असल्याचं दिसतंय. मात्र ज्यांनी लसीकरण घेतलंय, ज्यांचं लसीकरण बाकी आहे, ज्यांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांना देखील या डेल्टा प्लसचा धोका असल्याची चिंता बळावताना दिसते. डॉक्टर सितेश रॉय, लसीकरण आणि त्यानंतर डेल्टा प्लस काय संबंध आहे? तर माझ्याप्रमाणे ज्यांचं लसीकरण झालेलं आहे, 1 डोस किंवा 2 डोस, त्यांना डेफिनेटली पार्शियल प्रोटेक्शन भेटणार डेल्टा प्लस व्हेरियंटपासून. बट आमच्याकडे जेवढा डेटा आहे त्याप्रमाणे कन्सर्न आहे की काही एस्केप्स असू शकतात. ज्यांना ऑलरेडी वॅक्सिनेशन झालेलं आहे त्यांना इन्फेक्शन होऊ शकतो, म्हणून काळजी घेणं खूप आवश्यक आहे. प्रोटेक्शन लेवल किती आहे त्याच्यावर स्टडी आता चाललेले आहेत, बट वी कॅन अज्युम की 60 to 70% प्रोटेक्शन असायला पाहिजे विथ द न्यू व्हेरियंट ऑल्सो डेल्टा प्लसचा. बट हे एस्टिमेट्स आहे आणि जेव्हापर्यंत आम्ही हे केअरफुली फर्दर स्टडी करत नाही तेव्हापर्यंत ज्यांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे त्यांना पण प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. मास्क घालणं, हँड वॉशिंग करणं, फिजिकल डिस्टन्सिंग मेंटेन करणं आणि तेवढाच ट्रॅव्हल करणं जेवढं आवश्यक आहे. हे रूल्स आता पण तेवढाच लसीकरण झालेल्या लोकांना पण लागू पडतात. बरोबर. डॉक्टर सितेश रॉय, डेल्टा प्लसची जी चिंता आहे फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण देशामध्ये देखील डेल्टा प्लसचे अनेक रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यांची आकडेवारी देखील गव्हर्नमेंट सातत्यानं अपडेट करताना दिसते. डेल्टा प्लस हा देशासाठी तर धोकादायक आहेच, मात्र विदेशातही अनेक देशांमध्ये जगात याची लागण झाल्याच्या अनेक केसेस समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे पहिली लाट जितकी धोक्याची होती त्यापेक्षा येणारी लाट ही आणखी धोक्याची असू शकते का डॉक्टर सितेश? हे सांगणं कठीण आहे, बट जेवढा अवेलेबल परत डेटा आहे, रिसर्च डेटा आहे, क्लिनिकल डेटा आहे, ते डिस्क्राईब करतं की हा थोडासा एक्सेसिव्ह मीन्स इन्क्रीज ट्रान्समिशन करू शकतो, बट नॉट अ व्हेरी सिग्निफिकंट जम्प. ज्याला जे आपल्या सेकंड वेव्हमध्ये जे चेंजेस झालेले होते स्पाइक प्रोटीनमध्ये आणि जेवढे व्हेरियंट्स अगदी लवकर डेव्हलप झालेले होते त्यापेक्षा हा एक रिलेटिव्हली छोटा चेंज आहे व्हायरसमध्ये. बट तरी त्याला आम्ही अंडर एस्टिमेट नाही करू शकत, कारण शॉर्ट स्पॅनमध्ये ऑलरेडी 12 कंट्रीजमध्ये हा दिसलेला आहे. इंडिपेंडेंटली पण हा व्हायरस म्युटेट करून डेव्हलप होतोय इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. तर आम्हाला क्लिअरली बघायला लागणार की हा पुढे जाऊन डॉमिनंट स्ट्रेन किंवा डॉमिनंट व्हेरियंट होऊ शकतो का, आणि तो डेल्टा व्हेरियंटला रिप्लेस करून हा डेल्टा प्लस पुढे येऊ शकतो का ॲज अ धोका, हे आपल्याला खरोखर बघायला लागणार. बट सध्या जे डेटा अवेलेबल आहे त्याप्रमाणे हा एक मोठा चेंज नाही आहे, रिलेटिव्हली एक छोटा स्पाइक प्रोटीनमध्ये चेंज आहे. बरं डॉक्टर सितेश रॉय, सातत्यानं बदलत जाणारी जी त्याची रचना आहे, म्हणजे कोरोना व्हायरसची ज्याला कोविड-19 म्हणून आपण आजपर्यंत ओळखत होतो, तो सातत्यानं म्युटेट होतोय असं म्हटलं जातं. म्युटेशनची प्रोसेस नेमकी काय असते? म्युटेशन कशामुळे होताना दिसतं आणि येत्या काळामध्ये या म्युटेशनमुळे जगाचा, देशाचा, राज्याचा धोका वाढतोय का? तर म्युटेशन प्रोसेस विशाल असा असतो की जेव्हा व्हायरस स्वतःला रेप्लिकेट करतो एक ह्युमन बीइंगचा बॉडी आणि सेल्समध्ये, त्याचे मिलियन्स आणि बिलियन्स ऑफ कॉपीज बनवतो तो. आणि ते कॉपीज बनवता जसं एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये डिफेक्टिव्ह पीसेस डेव्हलप होतात, तसेच त्याचे व्हेरियंट्स डेव्हलप होतात. काही डिफेक्टिव्ह पीसेस इनएफिशियंट असतात, फर्दर इन्फेक्शन नाही करू शकत, तर नेचर त्याला डिस्कार्ड करतो. आणि जे चेंज आणि म्युटेशन्स आणि त्याचा जेनेटिक मटेरियलमध्ये चेंजमुळे तो जास्त एफिशियंट होतो इन्फेक्शन करायला किंवा इन्फेक्शनचा सिव्हिरिटी करायला.
किंवा इन्फेक्शनचा नेचर आणि सिम्पटम वाढवायला, तर तो सिलेक्ट होतो आणि मग तो म्युटेशन पुढे ग्रो करतो आणि लोकांमध्ये जास्त पसरतो. तर म्युटेशन एक नॅचरल प्रोसेस आहे कुठलाही व्हायरसचा. इन्फ्लुएन्झा व्हायरस, फ्लू व्हायरस एक खूप कॉमन एक्झाम्पल आहे जे लास्ट 100 वर्षापासून म्युटेट करून एव्हरी 7 to 10 इयर्स एक एपिडेमिक किंवा पॅन्डेमिक किंवा 10-20 वर्षात स्प्रेड होतो. तसंच कोरोना व्हायरस रिलेटिव्हली स्लो म्युटेट करतोय कम्पेअर्ड टू फ्लू व्हायरस, पण त्याचे म्युटेशन्स इनफ आहेत की आपल्याला आतापर्यंत 2 किंवा 3 वेव्स वर्ल्डमध्ये दिसलेले आहेत या व्हायरसचे, आणि पुढे पण आम्हाला याच्यासाठी केअर घ्यायला लागणार. बरं डॉक्टर सितेश रॉय, काल आरोग्यमंत्र्यांनी ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांचं एक ऑब्झर्वेशन नोंदवलेलं आहे आणि त्याचबरोबर टास्क फोर्स बरोबर झालेल्या चर्चेनंतर घेतलेली ही पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत ते म्हणतायत की आत्तापर्यंत कोरोनाचा जो आहे तो कोरोनामुक्तीकडे वाढणारा जो रेट आहे तो वाढत चालल्याचं दिसून आलेलं होतं. त्याचबरोबर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते. त्याच प्रमाणामध्ये कोरोना रुग्ण वाढण्याचं प्रमाण हे कमी होताना दिसतंय. मात्र गेल्या 7 ते 8 दिवसांपासून जो रेट आपण बघतोय कोरोना वाढी संदर्भातला, तो अजूनही कॉन्स्टंट आहे. 7,000 8,000 दर दिवसाला राज्यामध्ये जे आहे ते वाढणाऱ्या रुग्णांची संख्या आहे. मात्र हा अजून कमी व्हावा या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं सांगत असताना अजूनही चिंता कमी झालेली नाही आहे हे सांगायला ते विसरले नाही. डॉक्टर सितेश रॉय, ज्यावेळेला आपण या संपूर्ण ग्राफकडे पाहत असतो आणि ज्यावेळेला कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही, वाढत नाही, मात्र ती कॉन्स्टंट आहे, अशा वेळेला या संकेतांना आपण कशा प्रकारे पाहायला हवं? आपल्याला स्वतःचा, फॅमिलीचा आणि आपल्या आजूबाजू लोकांचा सगळ्यांचा केअर आणि इम्पॉर्टन्स की आपण आतापर्यंत आपले जे गार्ड्स आहेत, जे प्रिकॉशन्स आहेत ते नाही सोडायला पाहिजे. हे मेन इन्फॉर्मेशन सगळ्यांना मला द्यायला मागतोय मी आता, की केसेस कमी झालेत, व्हायरस आपल्यामधून नाही गेलेला आहे. व्हायरस आता पण व्हेरी मच इथे आहे आणि त्याला नवीन केसेस, नवीन पर्सन्स ज्यांना ऑलरेडी इन्फेक्शन होऊन बराच वेळ झाला किंवा त्यांचं लसीकरण नाही झालेलं आहे, असले इंडिव्हिज्युअल्सला ते आता पण संक्रमण करू शकतो. आणि जसं तो म्युटेट करणार, ज्यांना ऑलरेडी झालेला पण आहे इन्फेक्शन किंवा लसीकरण झालंय त्यांना पण तो टार्गेट करू शकतो. तर म्हणून हा संकेत एकच आहे की आपण आपला प्रिकॉशन आणि आपला गार्ड आणि आपला केअर आता पण तेवढाच तीव्र ठेवायला पाहिजे जेवढा 1 किंवा 2 महिन्या अगोदर होता. आपण पहिला वेव्ह सारखं कम्प्लेसंट आणि रिलॅक्स होऊ शकत नाही की आता सगळं गेलं, खूप लोक वॅक्सिन घेतलेत, आमचं पण झालं, आम्हाला काही होणार नाही. हा ॲटिट्यूड नाही ठेवणं खूप गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर सितेश रॉय, गव्हर्नमेंटकडून आणखी एक आकडेवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे की एका बाजूला 3 कोटी जनतेला आतापर्यंत कोरोनाची लागण होऊन झाली आहे, मात्र 30 कोटी जनतेचं आतापर्यंत लसीकरण करण्यात आलेलं आहे असा दावा या आकडेवारीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. मात्र खऱ्या अर्थानं कोरोना व्हायरस किंवा डेल्टा प्लस आपल्यामधून जाण्यास आणखी किती काळ वाट पाहावी लागणार आहे, कोरोनामुक्तीकडे जाण्यासाठी आणखी किती काळ जाणार आहे, हे जाणून घेणार डॉक्टर सितेश रॉय यांच्यासोबत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. स्पेशल रिपोर्टमध्ये आज आपण जाणून घेतोय डेल्टा प्लस बाबत आणि डेल्टा प्लसला आपण कशा प्रकारे रोखायला हवंय या संदर्भामध्ये अधिक जाणून घेण्यासाठी इम्युनॉलॉजिस्ट डॉक्टर सितेश रॉय आपल्यासोबत जोडले गेले. डॉक्टर सितेश रॉय, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो की ज्या प्रकारे आज भारतामध्ये आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे, याचं जे प्रमाण आपण बघतोय की लसीकरण असेल किंवा यापूर्वी ज्यांना कोरोनाची लागण झालेली असेल, हे प्रमाण किंवा त्या राजकारणामध्ये न जाता एका बाजूला होत असलेले प्रयत्न हे खरोखर पुरेसे आहेत का, की अजूनही धोका आणि कोरोनाची टांगती तलवार ही आपल्या सगळ्यांवरती तेवढीच आहे? इतर देशांनी याचा फटका आधीच सहन केलेला आहे, मात्र आता ज्यावेळेला आपल्याच देशामध्ये अशा प्रकारे त्याचं म्युटेशन होताना दिसतंय, लसीकरणासंदर्भातले अनेक गैरसमज येताना दिसत आहे, लसीकरणाबाबत होणारं बोगस लसीकरण अशी प्रकरणं देखील समोर येताना दिसत आहे. या परिस्थितीमध्ये जर कोरोनाला आपण अशा प्रकारे हाताळलं तर देशातून कोरोना हद्दपार होण्यासाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागेल डॉक्टर? तर विशाल, जर आपण नंबर्स, आकडे बघतो तर जर आपण 30 कोटी लसीकरण कॅल्क्युलेट करतो आणि केसेस 3 कोटी, त्यामध्ये समजा की 40% लोकांना ज्यांना एसिम्प्टोमॅटिक इन्फेक्शन झालेलं आहे किंवा माइल्ड इन्फेक्शन झालेलं आहे,
तरी आम्ही मॅक्सिमम घेऊन वी कॅन अज्युम की तकरीबन 40 कोटी लोकांना कधी ना कधी हा एक्सपोजर या व्हायरसला झालेला आहे आणि हर्ड इम्युनिटीचा लेवल इज क्लोज टू 90 कोटी. तर आम्ही आता पण हाफ वे पण पोचलो नाही आहोत. जर आपण हर्ड इम्युनिटीबद्दल विचार करतो तर आता पण आपल्यावर हा रिस्क आणि कन्सर्न व्हेरी मच आहे आणि आपल्याला वॅक्सिनेशनबद्दल जे लोकांमध्ये गैरसमज आहे, जे कन्सर्न्स आहेत, ते त्यांच्या डॉक्टरांबरोबर आणि डिस्कस करून लवकरात लवकर त्यांना वॅक्सिनेशन करणं. 18 अपला आता वॅक्सिनेशन्स बऱ्याच जागी अवेलेबल आहेत आणि ते करून त्यांचं फर्स्ट आणि सेकंड डोस घेऊन स्वतःला फॅमिलीला प्रोटेक्ट करून त्यांना डेफिनेटली या मोहीममध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे की स्वतःला पण प्रोटेक्ट करा आणि त्या करून तुम्ही तुमचं सोसायटी आणि कंट्रीला प्रोटेक्ट करणार. आणि आम्ही बघू शकतो की कंट्रीज लाईक इस्रायल जिथे ऑलमोस्ट 70-75% वॅक्सिनेशन झालेलं आहे, तिथे केसेस खूप ड्रॉप झालेले आहेत आणि तिथे लोकांना फ्रीली काम आणि वर्क आणि सगळं ट्रॅव्हलिंग करायला आता पॉसिबल होतोय. तर आपल्याला तसले एक्झाम्पल्स घेऊन लवकरात लवकर त्याकडे त्या दिशेने जायला पाहिजे. याला होऊ शकते 6 महिने पण लागू शकतो, वर्षभर पण लागू शकतो, बट आपण जेवढा एफर्ट घेणार तेवढा लवकर आपण तिथे पोहोचू शकतो. बरोबर आहे, एफर्ट्स घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. मात्र डॉक्टर, सुरुवातीच्या काळामध्ये कोरोनाची सुरुवात झाली, कोरोना देशात ज्यावेळेला आला त्यानंतर मात्र अनेक लक्षणं जी आहेत ती सातत्यानं सांगितली जात होती. डेल्टा प्लसच्या बाबतीमध्ये विषय जर आपण निवडला तर त्यामध्ये कुठल्या प्रकारची लक्षणं ही आपल्या शरीरात येऊ शकतात? डेल्टा प्लसची लागण झाल्यानंतर आपल्या शरीरावरती त्याचे कुठले दुष्परिणाम होतात? आणि डेल्टा प्लस ज्यावेळेला त्याची लागण होती आहे त्याच्या ट्रीटमेंट या पूर्वीच्या कोरोनापेक्षा थोड्या वेगळ्या आहेत का? टेस्ट वेगळ्या आहेत का? कारण लोकांमध्ये अजूनही या संदर्भातली जनजागृती नाही आहे आणि मिसकॉन्सेप्शन्स अजूनही भरपूर आहेत. डॉक्टर, डेल्टा प्लस व्हेरियंटचे जे सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम्स वेगळे नाही आहेत, ते सिमिलर आहेत. आतापर्यंत जे आपण बघत होतो तर त्याच्यामध्ये फीवर असू शकतो, सोर थ्रोट असू शकतो, घशात खवखव, मग स्मेल आणि टेस्ट जाणं, हेडेक्स, बॉडी पेन, फटीग आणि पुढे जाऊन खोकला आणि रिस्क ऑफ निमोनिया, हे सगळं सिमिलर पॅटर्न्स आणि प्रोसेसेस आम्ही बघतोय डेल्टा प्लसमध्ये पण. तर प्रेझेंटेशन आणि क्लिनिकल अप्रोच वेगळा नाही आहे. टेस्टिंग पण तोच RT-PCR ॲक्युरेट आहे, डिटेक्ट करू शकतो. रॅपिड अँटीजन टेस्ट पण आहेत आणि आता पॉईंट ऑफ केअर टेस्ट पण येत आहेत मार्केटमध्ये. तर ते सगळं लवकरात लवकर करून सपोर्टिव्ह ब्लड टेस्ट जे असतात, CBC, CRP, LDH, फेरेटिन, हे करून पर्सनचा डायग्नोसिस अर्ली करून त्यांना आयसोलेट करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि आयसोलेशन फक्त बाकीच्या कम्युनिटीपासून नाही, स्वतःचा फॅमिलीपासून पण, कारण क्लस्टर स्प्रेडिंग आता पण डेल्टा प्लस व्हेरियंटमध्ये बघितलेला जातोय. पुढे जाऊन या पेशंट्सला जे रिस्क असतो ते न्यू ऑनसेट डायबिटीसचा असतो. आपण बघितलेलं आहे की बऱ्याचशा लोकांना लॉंग कोविड सिम्पटम्स जे 2-3 महिने त्यांना फटीग, ब्रेन फॉग, टायर्डनेस, ब्रेथलेसनेस हे सगळं होऊ शकतो. हे रिस्क त्या डेल्टा प्लस व्हेरियंटमध्ये पण आहे. आणि मला असं खात्रीने आणि कॉन्फिडेंटली वाटतोय की जे आपण म्युकरमायकोसिसचे केसेस बघितले डेल्टा व्हेरियंट बरोबर आणि ज्याचा कधी कधी स्टेरॉइड न घेता पण डेव्हलपमेंट झालेला आहे, ते केसेस आपण डेल्टा प्लस मध्ये पण बघू शकतो. तर या सगळ्या पद्धतीने ते डेल्टा व्हेरियंट पेक्षा डिफरंट नाही आहे. जसं मी सांगितलं, फक्त एक मोनोक्लोनल अँटीबॉडी थेरपी आहे जे बाकी वर्ल्डमध्ये बघितलेला जातोय की हा व्हेरियंट तो ट्रीटमेंटला एस्केप करू शकतो किंवा त्याला ओव्हरराईड करू शकतो हा के म्युटेशन म्हणून, आणि त्यामुळे आपल्याला जास्त केअर घ्यायला लागणार. बरोबर डॉक्टर, केअरवरतीच आपण येणार आहोत कारण आपल्याकडे वेळ फार कमी उरलेली आहे. मात्र अगदी थोडक्यात तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की सुरुवातीच्या काळामध्ये आलेली पहिली आणि दुसरी लाट, त्यानंतर येणारी तिसरी लाट सोबतीला म्युकरमायकोसिस घेऊन आलेली आहे, डेल्टा प्लसला घेऊन आलेली आहे. लहान मुलांना सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतं असं अनेक वेळेला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून देखील सांगण्यात आलेलं आहे. मात्र जर भारतात तिसरी लाट आलीच तर तिसरी लाट कुठल्या पद्धतीची असेल, त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला कसं सज्ज राहावं लागेल? डॉक्टर,
तर हा लाट जसं सांगितलेला गेला आहे सेकंड वेव्हमध्ये जास्त यंग लोक बिलो दी एज ऑफ 50 आणि चिल्ड्रन हे अफेक्टेड होते आणि एक्सपेक्टेशन असंच असेल की जर थर्ड वेव्ह आलं तर परत यंग अडल्ट्स आणि चिल्ड्रन हे टार्गेट असतील. जास्त चिल्ड्रन पण अफेक्ट होऊ शकतात कारण वॅक्सिनेशन आतापर्यंत 18 आणि अपमध्ये होतोय, बट आपला अंडर 18चे वॅक्सिन्स आता पण अप्रूव्ह आणि यूज नाही झालेले आहेत या कंट्रीमध्ये, तर त्यांचा एक्सपोजर आणि रिस्क हाय असतो. तर यामध्ये आपल्याला परत जे आतापर्यंत प्रिकॉशन्स होते, फेस मास्क घालणं, फिजिकल डिस्टन्सिंग मेंटेन करणं, हँड वॉशिंग करणं, आवश्यक असेल तेवढंच ट्रॅव्हलिंग करणं, क्राऊडेड प्लेसेस अवॉइड करणं, जास्त गॅदरिंग्ज, मोठे गॅदरिंग्ज अवॉइड करणं, हे सेम प्रिकॉशन्स आपल्याला थर्ड वेव्हला टाळण्याकरता पण करायला लागणार. आणि आपल्याला जे वर्क फ्रॉम होम किंवा लिमिटेड ट्रॅव्हलिंगमध्ये जे पॉसिबल आहे ते थोडं वेळ आणखीन करून सगळ्यांना त्रास होतोय आपण बघू शकतो, बट त्यामध्ये केअर घेतलं तर आपण पुढे सफर नाही करणार, ते इम्पॉर्टंट आहे. आणि सिम्पटम्स झाल्यावर लगेच मेडिकल केअर घेणं. बरेचसे लोक घरी राहून त्यांना वाटतं की आम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, त्यामध्ये डिले होतं ट्रीटमेंटमध्ये. जेवढं लवकर ट्रीटमेंट केलं, जेवढं लवकर अँटीव्हायरल मेडिकेशन्स घेतलं, तेवढं जास्त चांगला इफेक्ट येतो ट्रीटमेंटचा. तर म्हणून आपल्या मेडिकल प्रोफेशनल्सला जरूर कन्सल्ट करा. नक्कीच धन्यवाद डॉक्टर सितेश रॉय, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. डेल्टा प्लस येणारी तिसरी लाट, त्याचा कसा करायचा सामना याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं, आमच्या प्रेक्षकांनाही माहिती पुरवली. त्यासाठी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी केलेलं आवाहन असेल, आरोग्यमंत्र्यांनी केलेलं आवाहन असेल, यातून एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की कोरोना अद्याप तरी गेलेला नाही आहे. ज्या गैरसमजांमधून आपण बाहेर बिनदिक्कतपणे फिरतो आहोत, गर्दी करतो आहोत, रॅली करत आहोत, वेगवेगळ्या परिषदा भरवतो आहोत, याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. तिसरी लाट आपल्यामुळेच तर आपण आमंत्रित करत नाही आहे, या संदर्भातली ही सूचना देण्यासाठी आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण भेटलेलो होतो. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.